मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे नगरसेवक आहे इथे आणि माझी तक्रार अशी आहे त्या संदर्भात मी उपायुक्त मॅडम नंदाताई गायकवाड यांच्यासोबत सुद्धा बोलण्यात आलेलं आहे की महानगरपालिकेने गाळ उपशाची परमिशन दिलेली होती। जो घाणेवाडीचा जो तलाव आहे, घाणेवाडीचं जे जलाशय आहे संत गाडगेबाबा जलाशय, तर तिथला जो गाळ आहे तो गाळ उपशाची परमिशन दिलेली होती अंबादास कोलते यांना। आणि अंबादास कोलते ह्या माणसाने ती परमिशन घेण्याच्या अगोदर पासून त्या तलावाचे तिथे खोदकाम केलेलं आहे बरेच काही। आणि त्या जी परमिशन घेतलेली आहे त्या परमिशन मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही स्वरूपाची वीटभट्ट्यांना वगैरे गाळ्याची आम्ही विक्री करणार नाही। मात्र त्यांनी वीटभट्टीसाठी सरळ सरळ ते विक्री करणं चालू केलेलं आहे। अक्षरशः तिथे 9 पोकलॅन लावलेले आहेत आणि रोज शेकडो गाड्या तिथून, शेकडो हायवाची तिथून माती विक्री होत आहे। अक्षरशः आपण जर जाऊन बघितलं, मी काल तिथे स्वतः जाऊन बघितलं की गाड्याच गाड्या म्हणजे शेकडो गाड्या तिथली माती नेऊन विकत आहेत। आणि हे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना माहिती आहे। मी गायकवाड मॅडमलाही बोलले, वास्तविक पाहता ते तात्काळ ही परवानगी रद्द होणं आवश्यक होतं, त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कार्यवाही होणं आवश्यक होतं। मात्र सगळं इथं देऊन घेऊन होत आहे। बऱ्याच नगरसेवक, बऱ्याच लोकांना सुद्धा माहिती झालं, प्रत्येक जण तिथे जातं आणि तोडीपाणी करतात जे काही त्या तलावाचं। कारण हे जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट करता येणारे नाही। अक्षरशः एवढं खोदकाम झालेलं आहे आजूबाजूला, त्या जलाशयाच्या आजूबाजूला की खदानीच्या खदानी तयार झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात माती तिथे विक्री होत आहे। आता मी आयुक्त मॅडमला बोलण्यासाठी आलेली, मी कलेक्टर मॅडमला सुद्धा संपूर्ण डिटेलमध्ये मेसेज टाकलेले आज त्या दुपारून रजेवर असल्यामुळं। आणि अशा स्वरूपाचं एवढं जर त्या जलाशयाचं नुकसान होत असताना सुद्धा जर भूमिका बघ्याची घेत असतील, कारण मोरे यांच्याकडे तो लक्ष ठेवण्यासाठी चार्ज दिलेला होता। मी मोरे यांना बोलले तर मोरे असं म्हणतात की मॅडम मी रोज जाऊन बघतो। मी रोज जाऊन बघूनही तुम्ही जर कारवाई करत नसाल किंवा ती परवानगी रद्द करत नसाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये देऊन घेऊन आहात। म्हणजे अशा प्रकारे सगळं कामकाजाचा बट्ट्याबोळ इथं होत आहे। तर माझं असं म्हणणं आहे की तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे पुन्हा असे प्रकार घडणार नाही। कारण त्यांनी जी परवानगी घेतली तिच्या अगोदर पासून जवळपास 2 महिन्यापासून तिथं खोदकाम चालू आहे। आणि कलेक्टर मॅडमलाही मी ऍप्लिकेशन वगैरे देते की बाबा तिथे जे आहे ते खोदकाम जे झालेलं अक्षरशः खदानीच्या खदानी झालेले, तर तात्काळ ही कार्यवाही व्हायला पाहिजे। देऊन घेऊन हे प्रकरण मिटता कामा नये। ॲडव्होकेट रीमा संदीप काळे।